नाही चौघच उपास आहे बघा फसाल फसायला समोर बघा तुम्ही कोण उपस्थित आहे मग आम्हाला सांगा तुम्ही चौघांनी लक्षात ठेवा आम्ही कशाला दिसतोय आम्हाला काय घेऊन तुम्ही म्हणताय चौघच उपस्थित तुम्ही का कुठे बोलताय त्यांना दडवू नका जी उपस्थिती त्यांना दडवू नका तुम्ही चौघच उपसा माझं ही म्हणणं आहे मग तू नाही मग चौघच आम्ही उपाशी दुसऱ्या तर कोण उपसतो आहे का नाही गाव करून टाकू तक्रार द्या ग्रामपंचायतीकडे कोण कोण उपस्थिती बघा हीच देतील की कोण कोण उपसते आम्हाला काय माहिती आम्ही तिकडे जातच नाही का चालू पातळीवर आम्ही चौघच होतो तुमचं स्वागत आहे काय काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात निवडणुकीची रणधुमाळी दिसली आहे आणि याच माध्यमातून आता पोहोचलोय आपण अतिशय दुर्गम भाग असणार दुधनवाडीमध्ये आणि याच माध्यमातून या गावचा विकास झाला का आणि याच माध्यमातून गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी दुधनवाडी गावाचा काय विकास केला थेट आपण नागरिकांकडून जाणून घेऊ ग्रामस्थ जमलेत मोठ्या प्रमाणावरती दुधनवाडी ग्रामस्थ दादा काय सांगाल तुमच्याकडे पहिल्यांदा येतो तुम्ही ज्येष्ठ आहे काय वाटतं दुधनवाडीचा विकास शिंदेने केलेला शशिकांत शिंदेनी केला आता काय वाटतं तुम्हाला आता निवडणुका होऊ घातल्यात जिल्हा परिषद आली गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी दुधनवाडीकडे लक्ष दिलं का काय वाटतंय दिलं लक्ष दिलेलं आहे जिल्हा परिषदचे कोण होतं जिल्हा परिषद सदस्य कोण होतं धुमाळ होती कुठले धुमाळ सोनकेजी सनकेचे धुमाळ होते हा काय काय विकास कामं काय केली मंगेश धुमाळ होते ना हा मग काय विकास कामं काय केली मंगेश धुमाळाने बरीचशीच कामं केली आहेत आमच्या गावात काय काय केली पण सांगतील आता ते सरपंच सांगतील. नमस्कार तुम्ही काय सांगाल की त्यांनी सांगितलं की मंगेश धुमाळांनी दुधनवाडीमध्ये विकास कामं केली काय वाटतं तुम्हाला एक युवक म्हणून थोडक्यात काय सांगा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती हे निवडून गेल्यापासून मंगेश धुमाळांनी थोडीशी कामं केली पण बाकी एवढं काही लक्ष या दुर्मिळ भागात दिलेलं नाही दुधनवाडी गावावरती त्यांनी पण कमी लक्ष दिलेलं आहे केलंय त्यांनी काम केलेलं फक्त कमी प्रमाणात झालेलं आहे कमी प्रमाणात झालं तुम्ही काय जिल्हा परिषदची निवडणूक लागली गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी या दुधनवाडी गावात दुर्गम भाग मानला जातो अजूनही रस्त्याची उणीव आहे तुमच्या गावामध्ये काय सांगाल थोडक्यात यावर दुधनवाडी गावात जिल्हा परिषद सदस्यांनी मंगेश धुमाळांनी त्या स्मशानभूमीला जाणारा रस्ता परत स्मशानभूमीमध्ये बसायचं शेड परत आणखीन पाण्याची आम्हाला काय समस्या भासते उन्हाळ्यात पाणी लागलं तर टँकरची व्यवस्था करणे आणखीन दुसरे स्थानिक मूलभूत गरजा काय आहेत त्या बघून त्यांनी आमच्या इथं दुधनवाडीत बऱ्यापैकी कामं केलीत मंगेश धुमाळांनी आता तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता काय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष म्हणजे शशिकांत शिंदे आता शशिकांत शिंदे समजा उमेदवार इथं कोण टाकतील तुम्हाला काय वाटतंय ते आता संभाव्य उमेदवार टाकतील ते निर्णय घेतील त्या हिशोबाने आम्ही त्यांचं काम करतो पण आता इथं एक उमेदवार येतोय कुणबी प्रमाणपत्र घेतलेला उमेदवार काही लोकांनी विरोध केलाय आजही त्या संदर्भात मिटिंग आहे आंबोडे फाट्यावरती काय सांगाल थोडक्यात याबाबत नाही आता ते वरच्या पातळीवरती जे निर्णय होणार आहे त्याच्याशी आम्ही शिंदे साहेबांची सहमत असणार आहे म्हणजे आमदार माझे शशिकांत शिंदेनी जर तुम्हाला पक्षादेश दिला काम करा त्या उमेदवाराचं तुम्ही काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ आहे काय वाटतं तुम्हाला अतिशय दुर्गम भाग मानला जातो दुधनवाडी विकास झालाय का दुधनवाडीचा दुधनवाडीचा विकास शशिकांत शिंदे साहेबांनी बराचसा केला आहे कारण ह्याच्या आधी काहीच नव्हतं शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हाला ग्रामपंचायत ऑफिस दिलं आता एक बघा मारुती मंदिराचा मंडप दिला हे जे डांबरीकरण दिसतंय हे शशिकांत शिंदे साहेब जल जीवन मिशनची टाकी गावाच्या बाहेर कुणी बांधली आता ही जलजीवन मिशनची टाकी ते केंद्र सरकार अंतर केंद्र सरकार अंतर एक स्थानिक ग्रामस्थ म्हणतात की महेश शिंदेनी काम केलं काय वाटतं कसं काय करणार जे समजा केंद्राचा असेल स्टेटचा काय अधिकार त्यांचा पाठपुरावा किंवा ग्रामपंचायत तुम्हाला ते लेटर देते पाठपुरावा त्यांचं काम करायचा अधिकार केवढा आहे ग्रामपंचायतीनं फॉलो ठेवला होता ग्रामपंचायत सरपंच तुम्ही काय सांगाल दुर्गम भाग आहे तुम्ही काय वाटतं तुम्हाला दुधनवाडीचा विकास झाला आमचा दुधाचा विकास एवढा राहिलाय अर्धा रस्ता सोडलाय म्हणजे शिंदेने काम केलं ते अर्धा रस्ता सोडून काम केलेलं आहे गावाला तसं वंचित ठेवले का बरं अर्धाच रस्ता काम काय ठेवला ते आता साहेबांना विसरायला मिळेल त्याला का म्हणून ठेवला अर्धा रस्ता काय केलंय कशासाठी ठेवला बाबा एक तर जास्त दिवस रखडला होता रस्ता काढला होता ते अर्धाच झाला अर्धा तसा राहिला किती किलोमीटर असेल
अर्धा किलोमीटर फक्त राहिलाय तेवढाच आमचा रस्ता झाला पाहिजे. त्यामुळे मला शशिकांत शिंदे म्हणले तर आम्ही करून देतो. शशिकांत शिंदेने आमच्या गावात भरपूर काम केलेले. 2 मजली आम्हाला पंचायत बनवून दिली. परत मारुती मंदिराचं काम चालू आहे. त्यांनी पैसे टाकले 10 लाख रुपये शशिकांत शिंदेने. अंतर्गत डांबरीकरण केले. काय महेश शिंदेचं काम काय आता विद्यमान आमदार त्याचं काम फक्त एवढंच झालंय की इथलं झालं रस्ता फक्त महेश शिंदेचं काम काँक्रीट काँग्रेसचं झालं. कंपनीच्या नाईक कंपनीच्या तिकडे अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते, ह्याच्या पलीकडे काही नाही झालं. नमस्कार, तुम्ही काय सांगाल? कष्ट करता, काय वाटतंय तुम्हाला? दुर्गम भाग आहे दुधनवाडी, काय वाटतंय तुम्हाला? विकास काय राहिला दुधनवाडीचा? विकास म्हणजे आता काय आहे, जेवढा विकास होता ते केला आमदारांनी, शशिकांत शिंदेनी. त्यांनी बी केला, आम्ही म्हणत नाही, त्यांनी बी केला. कोणी त्यांनी? महेश शिंदेनी केला की नाईक वस्तीला कॉन्क्रीटीकरण दिलं, तिकडे वर कॉन्क्रीटीकरण दिलं. काय वाटतं तुम्हाला अजून काय विकास झाला पाहिजे? शाळा तुमची सुसज्ज आहे, चांगले, ग्रामपंचायत चांगलं काम करते तुमची दुधनवाडीची, काय वाटतं तुम्हाला? आमची तशी ग्रामपंचायत कोणाला नडवत नाही, सगळं काम करून देते. कोणाचं बी उद्या काम झालंच पाहिजे. मामा नमस्कार, तुम्ही माळकरी, काय वाटतंय तुम्हाला? दुधनवाडीचा विकास झाला का? थोडक्यात काय सांगाल? दुर्गम भाग आहे, आता यांनी सांगितलं की रस्ता थोडाफार राहिला 1-1.5 किलोमीटरचा, काय वाढवला असेल रस्ता? काय आता हे राजकारणात गाव सगळं शशिकांत शिंदेच्या मागे आहे. त्याच्यामुळे त्यांनी ठेवलंय ते काम, तो घातलाय म्हणजे महेश शिंदेनी शशिकांत शिंदेचं गाव आहे म्हणून विकास थांबवला. विकास थांबवलाय. एक तर रस्ता बरेच दिवस झालं होत नव्हता. नाही बरेच दिवस नाही, त्यांनीच केला तर शशिकांत शिंदे. ते त्याच्यानंतर जे आता खराब झालाय ती परत तसंच राहिलाय. सरपंच नमस्कार, तुमच्याकडे येतो. काय वाटतंय तुम्हाला? भरपूर लोक नाव असतात, काम तुमचं दस्तूर खुद्द शशिकांत शिंदे बरोबर तुम्ही कट्टर समर्थक मानले जातात, काय सांगाल थोडक्यात? कशा पद्धतीनं दुर्गम भागाचा विकास रखडवला जातोय स्थानिक राजकारण्यांनी, काय वाटतं? आता दुर्गम भागाचा विकास म्हटलं तर आता विद्यमान आमदार आहेत महेश शिंदे आणि माजी आमदार आहेत शशिकांत शिंदे. मग दोन्ही आमदारांची तुलना केली तर दुधनवाडीला शशिकांत शिंदेंनी बराच त्यांच्या विकास निधीमधून खर्च दिलेला आहे. महेश शिंदेनेही दिला नाही असं नाही, पण त्यांनी आमच्यावर जरा दुजाभाव करण्याचा प्रयत्न करतायत. ते का बरं तसं का केलं? का तर गाव शशिकांत शिंदेच्या पाठीमाग आहे. कारण ते पाठीमाग असण्याचं कारण शशिकांत शिंदेंनी जेवढी कामं पहिल्यापासून, जेव्हा ते 2019ला इथं आले, 2019ला आले तेव्हापासून ह्या दुधनवाडी गावाला दत्तक घेतल्यासारखंच घेतले. जे मागेल ते काम त्यांनी दिले. महेश शिंदेनी पण दिले, कामं दिली, पण ते आमदार असणे आहेत त्या प्रमाणात कामं यायला पाहिजे दुधनवाडीमध्ये, ती आली नाही. आम्ही त्या दोघांचाही सलोखा राखला, परंतु आमच्याकडे दुजाभाव होते असं आम्हाला जाणवते. काय सांगाल तुम्ही? रस्ता जो रखडला जातोय, तुम्ही एक सरपंच म्हणून काय सांगाल? ह्यात राजकारण होतंय का? हां, त्याच्यामध्ये राजकारण होतंय. कारण सरळ महेश शिंदे बोलतायत की माझ्या मागं जेवढं मतदान तेवढंच मी काम करणार आमच्या गावाबद्दल, बाकीचं आम्हाला माहीत नाही आहे. पण आमचं गाव शेवटी आमचे प्रत्येक एक ना एक नागरिक आहे. कुणी प्रत्येकाने मतदान दिले, काय अर्ध्या लोकांनी दिले, अर्ध्या लोकांनी शशिकांत शिंदेने दिले, असं अर्ध्या लोकांनी त्यांनी दिलं. पण त्यांचा मतदानाचा अधिकार, त्यांनी जे मतदान केलं महेश शिंदेंना किंवा शशिकांत शिंदेंना, ते असा दुजाभाव नाही झाला पाहिजे की ह्यांनी केलं म्हणून आम्ही गावचा विकास करणार आणि नाही केलं म्हणून आम्ही विकास करणार नाही, असं नाही झालं पाहिजे आमच्या गावात. त्याच्यामुळे आमचा तो रस्ता वगैरे रखडला आहे. आता आमची राहिली एक गावची मोठी समस्या सांगायचं म्हटलं तर आमच्या ग्रामपंचायतकडून पण काम झालं नाही, पण ते आमचं काही एवढं मोठं हे नाही आहे की गावाला आमच्या पाणी पाहिजे, शेतीला गावच्या पिण्याची व्यवस्था झाली. जलजीवन मिशनची टाकी कोणी बांधली? जलजीवन मिशनची टाकी बांधली केंद्र सरकारने. ते आता इथला एक ग्रामस्थ आम्हाला भेटले होते, ते म्हणले की जलजीवन मिशनची टाकी आमदार महेश शिंदेनी बांधली, काय सांगाल? महेश शिंदेनी बांधता येणार नाही, कारण हा एक काम आहे केंद्र सरकार जलजीवनचं. हे काम आम्ही जे प्रस्ताव दिले जिल्हा परिषदला, टँकर मागणी केली, त्याच्यातून ही कामं आलेली आहेत आणि त्यांचा सहभाग आहे, नाही असं नाही त्याच्यामध्ये. तर दोन्ही आमदारांच्या आम्ही दोन्ही आमदारांची शिफारस घेऊन आम्ही जलजीवन मिशनचं काम केलं. आता ग्रामपंचायत, विद्यमान ग्रामपंचायत, मी सरपंच आहे, ग्रामपंचायत कोणाच्या बाजूने काय वाटतं? शशिकांत शिंदे का आमदार? ग्रामपंचायत संपूर्ण शशिकांत शिंदेच्या बाजूने आहे. थोडक्यात तुम्ही सांगता शेतीचा प्रश्न गहन आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न काय वाटतं? कुठनं पाणी आणावं आणि तुम्हाला शेतीला मिळवावं असं आमचं म्हणणं आहे. आमचं सांगणं दोन्ही आमदारांना, एकाला नाही.
दोन्ही आमदारांनी एकत्र येऊन आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था करावी. शेतीला आमच्या आता जानेवारीनंतर आम्हाला पाणी नसतं. आता प्यायची व्यवस्था झाली. आम्ही आराबडी धरणातून पाणी आणून आमच्या गावात आता फिल्टर आहे, सगळं फिल्टरचं पाणी पितो आम्ही. फक्त आता शेतीच्या पाण्याची मोठी व्यवस्था केली तर आमच्या गावचं सुजलाम सुफलाम आमचं गाव होईल. ते यांनी सांगितलं की हा कॉन्क्रीटचा रस्ता महेश शिंदेनी केलाय. असे गावात कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजेत. आणि काय वाटतंय तुम्हाला थोडक्यात दुर्गम भागाची समस्या मोठ्या प्रमाणात रस्ते, पाणी आणि शाळा तर तुम्ही चांगली बांधलेली, काय वाटतंय तुम्हाला थोडक्यात? नाही, आमचं अंतर्गत कॉन्क्रिटीकरण संपूर्ण झालं पाहिजे आमचं म्हणणं आहे. ते कोणीही करू द्या, या आमदारांनी करूया किंवा त्या आमदारांनी करू द्या. आम्हाला निधी मिळावा. आम्ही ज्याच्या पाठीमागे निधी मिळेल त्याच्या पाठीमागे आम्ही असू. आम्हाला फक्त गावचा विकास करायचा, आम्हाला राजकारण करायचं नाही किंवा काय नाही. तुम्ही गावात चौकशी केली तर आमच्या गावात कुठेही म्हणजे दोन्ही पार्ट्यांचं कुठेही राजकारण नाही. सगळं आमच्या गावचं व्यवस्थित चाललं. काय सांगाल तुम्ही? मोठा पेच झालाय निर्माण की महेश शिंदेचे काही समर्थक आहेत कुणबीला विरोध करतात आणि या गटामध्ये एक उमेदवार कुणबी प्रमाणपत्रावरती लढताना दिसून येतोय. काय सांगाल तुम्ही? प्रबल दावेदार आहे या नितीन काका गटाचा, काय सांगाल थोडक्यात यावर? आता आम्ही शशिकांत शिंदे गटाचं. आता नितीन काका गट आणि शशिकांत शिंदेची जर युती झाली, ते दोघं मिळून जर उमेदवार ज्यांनी दिला तो आम्ही मान्य करू. कोणीही असू द्या, ओबीसी असू कुणबी उमेदवार तुम्हाला मान्य? हा, म्हणजे कोणीही असो, दोन्ही हा दिला तर. आता आम्ही शशिकांत शिंदे जो उमेदवार देतील तो आम्ही मान्य करू. आपण अजूनही ज्येष्ठ नागरिकांबरोबर बोलू. त्या काय मत करताय, कशा पद्धतीने दुधनवाडीमध्ये कल आहे आणि दुधनवाडीचा विकास झाला का? दुर्गम भाग मानला जातो याच माध्यमातून. काका नमस्कार, काय वाटतं दुधनवाडीचा विकास झाला का? झालाय महेश शशिकांत शिंदेनी केलेला आहे आमचा विकास. माजी जिल्हा परिषद सदस्यांनी काम केलंय का या गावामध्ये? काय सांगाल तुम्ही? झालीत की कामं झालीत. शशिकांत शिंदेनी कामं की बऱ्यापैकी केलेली पहिली. शशिकांत शिंदेनी काम केली. ग्रामपंचायती तुमची शशिकांत शिंदेकडे. तुम्ही ज्येष्ठ आहे, काय वाटतं तुम्हाला दुधनवाडीचा विकास झाला का? विकास झाला. विकास झाला. कुणी केला? एका सरपंचाने केला चांगला. सरपंचांनी विकास केला. याला शशिकांत शिंदे साहेबांनी साथ दिली. त्यांनी आपली कामं चांगली उशीर केली आहे. तसं म्हणजे काही तशी अडचण आमच्या गावात आता 5 वर्ष काही अडचण आलेली नाही. काय पाण्याचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न बी सुटलेला आहे. पाण्याचा प्रश्न काय पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. हा, शेतीचा फक्त सुटला पाहिजे. काय बाकी काय आमची अडचण नाही. जेवढं पाणी शेतीचं पाणी जेवढं राहिलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? दुधनवाडी दुर्गम आहे, डोंगरात वसलेलं गाव आहे. काय वाटतं तुम्हाला? इथं राजकारण केलं जातं. सरपंचांचा आरोप झाला की महेश शिंदेवरती थेट त्यांनी आरोप केला की इथं राजकारण केलं जातं. 1-1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. ती म्हणते की तुम्ही अर्धी मतं दिलेली आहे, आम्ही अर्धच काम करणार. जेवढं काम तुम्ही मतं दिली तेवढीच आम्ही काम करणार. असं कुठलं असतं कामदार? महेश शिंदे म्हणते. म्हणजे आता इथं एवढी सभा असताना सांगितलं आम्हाला, सगळ्यांनी सांगितलं जेवढं मतदान होईल तेवढं आम्ही तुमची कामं करणार. थोडक्यात रस्त्यात तुमच्या गावात राजकारण होतं. हा, राजकारण होते. दस्तूर खुद्द आमदार करतात. आमदार काय वाटतं तुम्ही? यांनी सांगितलं की जेवढी मतं दिली तेवढं महेश शिंदे सांगितलं की आम्ही तेवढंच काम करणार. असं खरंय का? काय वाटतं? खरं ती बरं सगळं सांगितलेलं आहे. असं काय म्हणजे काय 31 कोणाला सांगितलेलं नाही. बरं सगळं सांगितलं. बरं सगळी सांगितलं. काय वाटतंय तुम्हाला? यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे? बरोबर. जेवढा मतं दिलं तेवढंच विकास होणार. हो. ही कशी म्हणजे ही प्रवृत्ती कसली आहे? प्रवृत्ती ही कसली आहे म्हणजे म्हणावं लागेल. प्रवृत्ती ही अक्कसापोटी राजकारण होतंय का? अक्कसापोटी घातक प्रवृत्ती का? घातक प्रवृत्ती. थोडक्यात काय वाटतं? दुधनवाडीचा विकास झाला का? माजी जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का? काय वाटतं? केला. माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ होते माजी जिल्हा परिषद सदस्य. हो. म्हणजे कसं आहे आमचं म्हणजे कसं आहे पंचायत बोर्डीला सरपंच बी चांगला लागलेला आहे. युवक सरपंच आहे तुमचे. हा, आणि बाकीचे आपलं म्हणजे पंचायत समितीने यांनी चांगली कामं चांगली केली आमच्याकडे. आणि आमदार जरी शशिकांत शिंदे जरी ह्याच्यावर नसले ना तर तिने आम्हाला साथ बी चांगली दिली. तर ग्रामपंचायत ऑफिस तिनेच बांधलेली. शशिकांत शिंदे हो, शशिकांत डबल मजली झाले. डबल मजली झालेली. आता आणि 10-15 लाख रुपये आता मंदिराला आमचे दिलेले त्यांनी. हो. हा, काय असं आहे. दोन्ही आमदारांना महेश शिंदेने बी रस्ते दिलेले आहेत. दोन्ही पण तिने बी. ते राजकारण झालं म्हणतात की रस्ता 1-1.5 किलोमीटरचा अडवला महेश शिंदेनी. कुठं? ठीक आहे तो रस्ता ही 1 किलोमीटर अडवला आहे का? असेल काय त्याचं? त्यांनी तर सांगितलं की सभेतच त्यांनी महेश शिंदेनी जाहीर केलं. सांगितलं की बरोबर आहे. मत जेवढी ते दिले तेवढं तुमचा विकास करणार. बरोबर आहे. ही काय राक्षसी प्रवृत्ती आहे का? असं विकासाचा खोळंबा घालणं आमदाराचं काम आहे का? नाही तसं करणार नाही पाहिजे. करायला नाही पाहिजे.
मतदान आपलं झालंच नाही आमचं तर मतदान झालं नाही. नाही नाही दोन्ही कुठे बोलू नका ए आप्पा इकडे दोन्ही बी आमदारांना आमची काम केली ते मी सांगतो तुम्हाला दोन्ही बी आमदारांना आमची चांगली कामं केली ती आम्हाला कोणाला नाव द्यायचं बी नाही आणि कोणालाही बी करायचं नाही आम्हाला कोणाला लपवायचं नाही है का नाही रे भाऊ दोन्ही बी आमदारांना आमची चांगली कामं केली ती आम्हाला कोणाला लपवायचं नाही बिघडायचं नाही. हा. काय वाटतंय बोला तुम्ही माईक काय तुमचा प्रश्न काय तुम्हाला विचारा यांनी सांगितलं की आमदार महेश शिंदे राजकारण करतात आमचा रस्ता थांबवलाय आणि अर्धाच रस्ता केलाय राजकारण करतात आणि भर सभेत त्यांनी सांगितलं की जेवढी मतं दिल्यात तेवढंच आम्ही व्यवहारच आहे ना जेवढं मतदान पडणार तेवढंच काम करणार ना तरी का संवाद विकास केल्यानंतर पुन्हा मतदान देऊ शकत नाहीत का लोक ऐकून घ्या पहिल्या आमदारांनी 2 टर्म मध्ये एक 50 लाख टाकले असतील किंवा 2.25 कोटी रुपये त्यांनी 5 वर्षात टाकले किती 2.25 कोटी रुपये म्हणजे आणखीन काय केलं पाहिजे आणि तिथं जर आम्हाला 30% मतदान होत असेल तर म्हणजे कामं केली पाहिजेत का नाही पण तुम्ही म्हणताय भर सभेत महेश शिंदेनी सांगितलं की जेवढी हो, मतं सांगितलं दिली ना. हा, तेवढं तेवढंच काम पण ही करणार. राक्षसी प्रवृत्ती आहे का नाही राक्षसी प्रवृत्ती नाही तुम्ही सांगा 1 मिनिट तुम्ही राक्षसी सांगा 2 प्रवृत्ती मिनिटं ऐका नाही. माझं हा, हा. विकास कामं पुन्हा जर केली तर ही लोक महेश शिंदेच्या मागे का उभी राहणार नाहीत आता चालावं उद्या कामं चालू पाहिजे ती आता चालावं तर पाहिजे ती कामं चालू धरणातनं पाणी आणून ह्या धरणात वर्ष सोडलं जाईल फक्त मतदान तेवढं झालं पाहिजे पण राक्षसी प्रवृत्ती नाही म्हणजे मतदान केलं तरच मतदान केलं तर हा आमचं आज दुधनवाडीन परतवडी जर सोडली तर प्रत्येक गावात 70-80% मतदान आहे महेश दुधनवाडीत मतदान तसं कमी आहे 30% मतदान आहे फक्त 30% मतदान आहे हा त्याच्यामुळे विकास होत नाही विकास झालेला आहे शशिकांत शिंदेनी केला पण म्हणते ती ग्रामस्थ 2.25 कोटी महेश शिंदेनी टाकलेत किती 2 कोटी हा कुठं टाकले सगळं टाकलं ठीक ते सगळ्यांना माहितीये बोर्ड लावलं होतं इथं कुठं सगळ्यांना माहितीये कुठं 2 कामं सांगा हा अहो ह्यो केलाय रस्ता परत Concrete तिथं, हा. तुम्ही आज जाता तिकडे देवीच्या तिकडे हा. तो हितनं जे केलाय का नाही तो राऊंड टाकलाय तो केलेला आहे हा. परत डांबर ते इब्रामपूर फाट्यापासून त्या कर्जापर्यंत ते टाकलेलं आहे पाण्याची स्कीम पाणी शिक्षण महेश शिंदेची त्यांनीच केलं शेवटला होतच नव्हतं सांगावं सरपंचांनी सांगावं शेवटला काय पर्याय सगळे स्कीमा सगळे झाले होते मंजूर काय केलेलं आहे दोन्हीने बी केलेलं आहे एकामेकावर हे करू नका तुम्ही जरा तुम्ही बोलू नका इथे येऊन बोला तुम्हाला बोलायचं असलं तर इथे येऊन बोलायचं मी बोलतोय तुम्ही बोलू आम्ही काय सांगतो दोघांना बी हे करत नाही वाद नका घालू दोन्ही तुम्ही मला केलेलं आहे दोघांनी बी केलं तुम्ही मान्य करताय बरोबर आहे पण माझा एकच प्रश्न होता राजकारण नाही आम्ही दोन्ही पार्ट्या आम्ही ते सरपंच आहेत मी रोजगार सेवक आहे आणि दोघांनी मिळून आमदारांनी समाधानी कोट टाकलं असतं तर आम्ही दोघांनी मिळून 2.5 कोटी रुपये मनरेगात आणलेत गावात राजकारण हा विषय नाही सगळी मग आम्ही एका विचारानं काम करतो ते आम्ही ध्यानात घ्या. राजकारण दुसऱ्या दिवशी सोडून देतो काय बी झालं तरी मी तर अनेक सरपंच येते आम्ही कोणाशी केलंय काय दुसऱ्या दिवशी लगेच फक्त हा. जी वस्तुस्थिती आहे हा. ती आहे. ती सांगणार आज ज्या पद्धतीनं मतदान आज सगळ्यांनी यावं कुठलं काम पाहिजे ती सगळं काम दिलं जाईल कुणाला तुम्ही महेश शिंदे मी महेश- काम दिलं पाहिजे मग देणार ना आमदारांनी सांगितलंय ना मला आमदारांनी तुम्हाला हो. सांगितलं देणार देणार की काही रस्ता अडवलाय तुम्ही अहो रस्ता मतदान पाहिजे ना अहो मग हे देतील की मतदार रस्ता करा की तुम्ही पहिलं चाला ना तिथं सांगावं मतदान आता जिल्हा परिषद तसं नाही. पंचायत समिती हे काय? लागली ना सरपंच आहो. आहे, मला काय येतं मतदान द्यायला ते जबाबदार आहेत गावचं आज अहो, तसं आहे. प्रथम सरपंचाने नागरिक आहेत सांगितलं मतदान महेश शिंदेला करा म्हणजे करणार आहे तुम्ही हा मग व्यवहारच आहे प्रथम नागरिक आहेत यांना वाटतं आज- की ग्रामपंचायत डबल मजली बांधली शशिकांत शिंदे म्हणून मतदान करतील व्यवहारच आहे ना त्यांना वाटलं ते करतील तिकडे महेश शिंदेला वाटेल महेश शिंदेला का होते आज 70% त्यांचं मतदान आहे शशिकांत शिंदेचं ते आम्हाला मान्य आहे 30% आम्ही आहे जर ते गेलं मग आमचं तुम्ही विकास करा ना मग वाढते नाही ते टाकलेत ना 2.25 कोटी टाकले आहेत विकास मोठा केलाय विकास राहिला ना तर रस्त्याचा रस्त्याचा गळा पाणी पाहिजे आपल्याला नाना पाणी पाहिजे पाणी पाहिजे रस्ता कायच्या काळात पाजर तलाव घेतला कायच्या काय माहितीये का पेरलं तर उगा होतं पहिले पेरलं पाहिजे ना लोकांना दिसलं पाहिजे थांबा बोलू दे बाबा शशिकांत शिंदे जेव्हा शालीनताईच्या विरोधात उभं राहिले तेव्हा शालीनताईंनी काम केलं होतं
तरी पण लोकांनी काही त्यांनी आश्वासनं दिली, दुसऱ्या पंचवार्षिकला आश्वासनं पूर्ण केली. लोक मग त्यांच्या मागे जाणार. ह्यांनी काम केलं तर लोक त्यांच्या मागे जातील. लोकांना विकास पाहिजे, पाणी पाहिजे, तो रस्ता, आता तेवढाच रस्ता तुम्ही बघितला, बाकी काय नको. केलं तर येणार ना लोक. केलं तरी येणार ही म्हणते ती. तुम्ही काय सांगाल, का करत नाही तुम्ही? रस्ता का पुरा केला नाही? मग माणसं तुमच्या मागे येणार की? मतदान पाहिजे अगोदर, नंतर रस्ता. अगोदर मतदान पाहिजे. हा सगळं, हा अगोदर मतदान पाहिजे. विकास काम का करत अगोदर नाही? मतदान दिलं केलाय, विकास केलाय. असं कुठं असतोय मतदान कारण मग काम करणार? व्यवहार आहे ते सांगितलं की त्यांनी आता. ताईच्या काळात पाजर तलाव करून घेतलाय तिथं, माझी जमीन घालवून. काय काय आमदार असे असतात, विधान परिषद सदस्य त्यांनी काय आहेत मोठं काम की केलंय. त्यांचा स्वतःचा भाग सोडून दुसरीकडे मतदान ऐक- नसताना बी हो आहे की व्यवहार. मग जेवढं शशिकांत शिंदेनी 10 वर्षात जेवढा निधी नाही दिला, त्यांनी तेवढा 5 वर्षात डबल दिलेला आहे. शशिकांत शिंदेने बी निधी दिला होता आम्हाला. पाझर तलावातनं दिला होता. नाही शशिकांत शिंदेने बी दिला होता का नाही पाण्यासाठी? हा ती वाकडं तिकडं आणलं त्याच्यामुळे जख मारली. नाही तर त्यांनी बी 15 लाख दिलं होतं का नाही? आता दिलं होतं का नाही? पण आपली गती कशाला दिलं होतं? नाही ते 14 लाख दिलं होतं ना पाण्यासाठी. कोणी दिलं होतं? दिलं होतं शशिकांत शिंदेने. आपलं पाजर तलाव नाही दिलं. पाण्यासाठी दिलं होतं ना त्यांनी. कुठलं पाणी आणलं? आपली पाईपलाईन नीट झालं नाही मुळे आलं नाही पाणी. हा? झाली की आता ती कशी झाली सगळ्यांना माहिती आहे. त्याचं उघड करा. कशाला कुणाचं? ते नको विषय वाढवायला. काय कुणी शशिकांत शिंदेनी काय बोला की आता? नको पळका काढताय, थांबा. अहो तुम्ही सांगा काय इथं काय झालं? भांडण आहे होत, भांडण आहे होत. भांडण कोण करताय इथं? मी तुम्ही जहाल सांगा. मतवादी माणूस आहे. अहो असू द्या, जहाल काय इथं काय मारामारी होती? तुम्ही सांगा काय झाला विषय तो? 15 लाख त्यांनी दिलं. फक्त ज्यांनी जी स्कीम राबवायची तिच्या पद्धतीने स्कीम राबवली नाही, वाकडी तिकडे आणली. ती पाणी सुद्धा कधी त्या ह्याच्यात पडलं नाही आडात. अख्खं 15 लाख पाण्यात गेलं. चुकीत पहिलं सरपंचाची. कोण होतं पहिलं सरपंच? ती कोण असेल ती हा? आमदारांनीच टाकले की ते पैसे. कुठल्या आमदारांनी? शशिकांत शिंदेनी टाकलं. शशिकांत पण ते शिंदेनी. जी स्कीम ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे होती, शशिकांत शिंदेनी पैसे टाकलं. शशिकांत शिंदेनी पैसे टाकलं. पण ही स्थानिक लेवलला स्कीम चांगली व्हायला पाहिजे होती ना. म्हणजे सरळ आले असते तर आलं असतं पाणी. पाणी झालं नाही. पाणीच आलं नाही. यात शशिकांत शिंदेची चूक काय? त्यांची काय चूक आहे? त्यांची चूक नाही काय? त्यांची चूक नाही, स्थानिक लेवलची चूक आहे. आता एवढा रस्ता तुम्ही करून घ्या राहिलेला. नाही ना, महेश शिंदेला सांगून. नाही करून घेणार. का? मतदान झालं आता जिल्हा परिषद पंचायत समितीला तर लगेच अगोदर का केला ना तुम्ही? अजून होणार नाही ना. आचारसंहिता मग त्यांनी सांगितलं त्या जाहीर मिटिंग मध्ये इथं की बाबा जसं पेराल तसं उगवत. व्यवहारच आहे. अगोदर ह्यांनी का पेरलं नाही महेश शिंदे? पेरलं ना 2.25 कोटी. हा. जोक आहे का? 2.25 कोटी पेरलंय, भरपूर पेरलंय. पण ह्यांनी त्या जर परमा- सांगितलं, हा. सरपंच आता शशिकांत शिंदे पार्टीचे आहेत. हो. ग्रामपंचायत डबल मजली बांधली. बांधली की मान्यच आहे की आम्हाला. मंदिराला आता पैसे 10 दिले. लाख दिलं. हा मान्यच आहे की. हे बी 10 लाख देतील की, हे बी आमदार देतील की. का द्यायचं नाही? गेलं तर द्यायचं. 50 लाख देतील. 50 लाख दिले. आणू हा. का? आणू मंदिराला बी. चला आपण. ना ना. चला, गेलं एवढं आणू. 10 लाख देऊ, 15 लाख पण देऊ. तुम्ही म्हणता मतदान अगोदर करा म्हणताय तुम्ही यांना. हा? मतदान अगोदर करा म्हणताय यांना तुम्ही. नाही, मतदानाचं चुकीचं आहे. कोण कोणीकडे जातो, कोण कोणीकडे जातो, तसं काय सांगता येत नाही. या गावात कोण कुणाला प्रेशर करत नाही. प्रेशर करत नाही. कोण कोणावर ही मग करत आमच्या नाही. गाव हा काय का? कोण कोणावर pressure ग्रामपंचायत आता तुमचं चांगलं काम करते. फक्त एक नंबरच काम करतो. युवक सरपंच आहेत, युवक सरपंच आहेत. एक नंबर आहे. पळत्यात आणि कामं आणतात. हा? बऱ्यापैकी कामं तुम्हाला शशिकांत शिंदेनी दिल्यात. बऱ्यापैकी कामं तुम्हाला शशिकांत शिंदे महेश दिल्यात. शिंदेनी सुद्धा दिले आहेत. बर, महेश शिंदेनी बी दिल्यात. परंतु हा. आडवेड का घेतलं जातं रस्त्यासाठी तुमच्या? अहो रस्ता किती राहिला आहे? 1-1.5 किलोमीटरचा राहिला की रस्ता हो. पण? आहे का? तो होऊ शकतो ना. का केलं नाही महेश शिंदेनी? मतदान का पाहिजे राहिलाय? ना, मतदान पाहिजे. अहो, पण अगोदर मतदान पाहिजे. पाहिजे आणि काय सांगायचं? हा? हा, मतदान बरोबर आहे. बरोबर आहे. हे बघा जरा 2 मिनिटं ऐका. नका मला ह्याच्या खोलात शिरायला राव. नका मला खोलात शिरायला. ऐका या इकडे तुम्ही. या, या, तुम्ही पुढे या. तुम्ही बोला मग. खोलात आहे आता कशाचं शिरायचं? काय खोलात आहे तेव्हा? तुम्ही बोला. तुम्ही बोला. सरपंच साहेब इकडे या. सरपंच बोला इकडे. आज ग्रामसभेचा ठराव तो कशासाठी ग्रामसभा घेती? महत्वाचा मुद्दा. ग्रामसभेचा ठराव हा गावाचं कुठलं महत्वाचे मुद्दे आहेत त्याचा ठराव घेण्यासाठी असतो, गावचे विकास करण्यासाठी.
गाव एकत्र येतं ग्रामसभेमधून, गावचा निर्णय होतो, त्यासाठी ग्रामसभा असते. आमदार तरी तो हे करू शकतो ग्रामसभेचा आमदार नाही कोण मंत्री पण त्या मंत्री सुद्धा त्यात रद्द करू शकत नाही. हा एखादा ग्रामसभा निर्णय घेतली की गाव हिताचा, त्या निर्णयाला डावलून जर काही उद्योग वाढत असतील तर काय केलं पाहिजे काय उद्योग वाढले? हाय त्यांना माहित. काय आम्ही वाढले? पाझर तलाव तुम्हाला प्रश्न विचारलाय. ऐका पाझर तलाव उपसाबंदी ग्रामसभेने ठराव घेतला होता. पूर्ण उपसाबंदी झाली होती. काही जणांनी जाऊन ती मंत्र्यापासून कुठल्या तरी आणलं ही परवाना चालू केलं पाणी. आता ह्याला जबाबदार कोण? त्याला ग्रामसभा हा मुख्यमंत्री सुद्धा ग्रामसभेचा ठराव नाकारू शकत नाही. कोण आहे जबाबदार याला? आता कोण असेल ती ज्यांनी कोणी आणलं किंवा काय त्याला जबाबदार ज्या अधिकाऱ्यांनी दिले समजा ते जबाबदार. तुम्ही सांगा. ऐकून घ्या एक मिनिट आता बोलायचं ना. आता बोलू नका. आता ऐकून घ्या. शांततेने बोला. नाही, नाही, आम्ही शांततेनेच बोलतोय. शांततेने बोला. ज्याच्या जिमनी गेल्यात त्याला परवानगी आहे का नाही? बरं त्याच्यात ज्याची जिमनी गेलेली नाहीत ते दुसरा विरोध दुसरा तिसरा चौथा माणूस कोण उपसत बी नाही. मग त्याला विरोध पंचायत बोर्ड असू द्या किंवा आमदार असू द्या काय विरोध करणार काय गरज? आमदारांनी जी काय सांगितलं की पाणी आहे, तुम्हाला 2 महिने पाणी उपसायला परवानगी दिली जाईल. पण सरपंच असं तर सरपंच काय करणार आहे तुम्ही सांगा. हा आपल्याला बी पाणी त्या पुरतं तरी ठेवा. ज्याची जिम्मी गेली तोच उपासतोय, दुसरा तर उपसत कोण उपसत नाही ना. ज्याचा उपास ज्याची जमीन गेली तोच उपासतोय. 5वा माणूस इथं कोणी येत नाही. आम्ही 4 जणी 4च उपासतोय. तरी आम्ही आमदारांनी पंचायत बोर्डाने सांगितलं तुम्हाला वरनं काय करायची असलं कारवाई करा. आम्ही कायद्याने वरनं कारवाई केलेली डायरेक्ट. आता काय उत्तर काय? ग्रामसभेचा ठराव मुख्यमंत्री सुद्धा ते हे करू शकत नाही. तुम्ही एक मिनिट ही तर पंचायत समितीचा मी म्हणतो ग्रामपंचायतीचा संबंधच नाही. मी म्हणतो आम्ही हक्काने आमची जमीन गेली आम्ही हक्काने उपासणार. जमीन गेली म्हणून ते बोलतात पोटतिरी. मी काय म्हणतोय ग्रामसभा ज्या वेळेला बसतील त्या वेळेला एखादा निर्णय घेते गाव हिताचा घेते का गाव हिताचा हिताचं घेते. हा मग तो जो ठराव ही होत असेल तर ते उल्लंघन होत असेल त्या ठरावाचं तर काय केलं पाहिजे? काय काय म्हणतात ते? आता ग्रामसभेचा ठराव आपण पाणी पुरवठ्याला दिला. आता पाणी पुरवठ्याचं असं पत्र आम्हाला आलं म्हणजे ह्याचं स्थानिक स्तरचं. त्यांनी सांगितलं की आम्ही येऊन आम्ही काय ठराव घेतला होता की गावाला प्यायला पाणी नाही, त्याच्यामुळं गावची विहीर ह्याच्यापाशी पाझर तलावाच्या खाली गावची विहीर आहे. तेव्हा प्यायला पाणी नाही. आम्ही गावानं 26 जानेवारीला ठराव बनवला की बाबा ही कायमस्वरूपी बंदी करायची, उपसाबंदी. आम्ही ते पत्र ह्याला दिलं स्थानिक स्तराला, त्यांच्या विभागाला पाझर तलाव विभागाला दिलं की बाबा ही बंद करा. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पत्र दिलं की बाबा MSCBला पत्र दिलं की ह्यांचे कनेक्शन तोडा. हे कनेक्शन तोडल्यानंतर आमचा ग्रामपंचायतचा विषय इथं संपला. त्याच्यानंतर त्यांचे अधिकारी आले इथं, ह्यांनी मागणी केली पाण्याची परत. कुणी? शेतकऱ्यांनी की बाबा आम्हाला पाणी पाहिजे. हा सांगतो की त्यांनी मागणी केली. मागणी केल्यानंतर ते आले आणि त्यांनी पत्र परत काय पाठवलं की बाबा आम्ही पाणी केले असता गावाला प्यायला पाणी कमी दिसत नाही, धरण पूर्ण भरलेलं आम्ही हे देत परवाना देत. मग आम्ही आता माहिती अधिकार टाकणार त्यांच्यावर की बाबा तुम्ही असं काय. काय म्हणताय? ग्रामसभेचा ठराव म्हणजे आमदार सुद्धा ते नाकारू शकत नाही आणि तेच त्याचं उल्लंघन झालं म्हणजे ते गावात त्याला जबाबदार कोण? हा आणि ठराव असा घेतलेला आहे की कायमस्वरूपी उपसाबंदी, कायमस्वरूपी. सरपंचांना पण माहिती कायमस्वरूपी उपसाबंदी ठराव. आता कायमस्वरूपीचा विषय नाही राहिलेला कारण का पाणी प्यायचा विषय बऱ्यापैकी चांगला आहे. त्यामुळे काही विषय नाही तो ठराव हे करण्याचा. पाणी आहे तो उपासणार ना. सरपंचाने सांगितलं ना की माहितीच्या अधिकाराखाली आम्ही त्याची चौकशी करते. ग्रामपंचायत करते ना चौकशी. ग्रामपंचायतीच्या ठरावाला त्यांनी जर डावलून आला तर करेल चौकशी ग्रामपंचायत. माहितीच्या अधिकाराखाली आपण वाद घालला तरी काय की यानं काय नाही त्याच्या वाद बीत कोणी घातला नाही. वाद ज्यांना गरज आहे तिने चालू केला, आता चालू आहे. हा ऐकून घ्या म्हणून नका. काय झालं? तुम्ही म्हणताय ना पैसे तुम्हाला सरकारने दिलेत ना.
त्या जागेचे पैसे नाही दिले. काय भावून दिली काय असेल तुमचं ती आम्हाला माहिती आहे की दिल्यात. हे बघा तसं व्यवहार मानायचं म्हणलं ना, तुम्ही म्हटलं का नाही आमचं जे हो, जी, बुवा काय म्हणले नाही तिथं तो पाचवा माणूस आला. पाचवा माणूस आला का तिथं ऐका की तुमचं म्हणणं मला गेली पटलं. तुझं माझं ऐकून घ्या. वाद नका. आम्ही नाही म्हणलं. बोला. दोन जण गेली तुझं उपासात ना. दोन जण आला का तिथं? तुम्ही पैसे दिलेत नाही नाही दिले पैसे. तुम्ही घेतले का नाही एवढं सांगा आम्हाला. त्या जागेवर तुम्ही पैसे घेतले का नाही? नाही कळलं पाहिजे. नाही पैसे दिले मी तर भावाने दिले का? आज नाही आज तुझ्या किमती काय चालले त्या? तुम्ही म्हटला तो गेले तीच उपास शांत बोला. बाकीला दुसरं तिथं कोण उपासतंय? काय सांगताय ना? शांत बोला. नाही चौघच उपासताय. बघा फसाल फसायला समोर बघा. भांडण करू नका, भांडण करू भांडण नका. नाही, शांततेने बोला. चौघच नाही उपसत तुम्ही. बघा तुम्ही कोण उपसताय ते मग आम्हाला सांगा. तुम्ही चौघांनी लक्षात ठेवा. आम्ही कशाला देतोय? आम्हाला काय घेऊन दिलं? तुम्ही म्हणताय चौघच उपसतोय. तुम्ही का कुठे बोलताय? त्यांना दडवू नका. जी उपस्थित आहे त्यांना दडवू नका. तुम्ही चौघच उपसा. माझं ही म्हणणं आहे. मग तू भांडण नाही मग चौघच आम्ही उपाशी दुसरा तर कोण उपसतो? आहे का नाही? करून टाकू. तुम्ही तक्रार द्या. तक्रार द्या ग्रामपंचायतीकडे. तक्रार द्या ग्रामपंचायतीकडे कोण कोण उपस्थिती बघा. हीच देतील की कोण कोण उपसते. आम्हाला काय माहिती? आम्ही तिकडे जातच नाही का. चालू पातळीवर आम्ही चौघच उपासतोय. चौघच उपासतोय. पाचवा तिथं कोण आलेला नाही. काय पण आम्ही बरं दुसरं कोणाचं नाव सांगणार आहे? पाझर तलावाचं काय झालंय ते स्थानिक स्तर विभागानं जो पंचायत समितीला जिल्हा परिषदला वर्ग करायचा पाझर तलाव तर अजून त्यांनी तो वर्गच नाही केला. त्याच्यामुळे ते स्थानिक स्तर काय म्हणते की ग्रामपंचायत जेव्हा जिल्हा परिषद येईल तेव्हा त्याच्यावर ग्रामपंचायतचा अधिकारी येते. आम्ही ठराव दिलाय सगळं दिले तर ते काय म्हणतायत की बाबा आम्ही जेव्हा त्यांना वर्ग करू काम पूर्ण झाल्यानंतर न ते जिल्हा परिषदला वर्ग करणं गरजेचं होतं. ते अजून त्यांनी ते हेच केलं नाही. त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद आम्हाला आदेश देणार की बाबा त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यामुळे अधिकारी आम्हाला जमत नाही. आता आपण होतो की कशा पद्धतीने दुर्गम भागातील कुठं नाव असलं माहिती तर सांगा. नाव असलं माहिती तर म्हणजे आपल्याला कळेल बाबा काय काय आहे काय काय नाही नक्की. हा कुठल्या अधिकारीची कोणता अधिकारी आल्यावर मला माहित नाही, सरपंचाला माहिती. त्यानं सांगितलं की मंत्र्यांनी सांगितलं की चालू करा म्हणून. तुमचा पंचायतीचा काय अधिकार नाही. म्हणजे ग्रामसभेचा ठरावाचं उल्लंघन त्या अधिकाऱ्याने केलं. अधिकाऱ्याने केलं. हा मग त्याच्यावरच माहितीचा अधिकार. हा कुठला अधिकारी ती उघड होणं गरजेचं आहे. ते मला माहित नाही. ते कोण आले होते मी नसताना ते अधिकारी आले होते. आपण होतो अतिशय दुर्गम भागामध्ये दुधनवाडीमध्ये कशा पद्धतीने विकास या गावचा विकास झाला का आणि गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का. त्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात गावच्या मूलभूत समस्या घेऊन ग्रामस्थ एकमेकाविरोधात या ठिकाणी येऊन ठाकले होते आणि याच माध्यमातून जाणून घेतला जिल्हा परिषद आखाड्यातील पहिला रणसंग्राम म्हणजे दुधनवाडीमध्ये अतिशय दुर्गम भागात. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, दुधनवाडी.